नमस्कार मंडळी. आपण वयाची 60 ओलांडली की आपल्या घरात साधं वरण भात किंवा डाळ तर रोजच बनली जाते. तरीही वयोमानानुसार पायांच्या स्नायूंमधील ताकद कमी का होत जाते? चालताना पाय जड पडणं, जिना चढताना मनात धाकधूक वाटणं किंवा थोडं अंतर चाललं तरी पाय बोलू लागणं, दुखणं हे सगळं फक्त वयाचं लक्षण आहे का? हे ऐकून तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण याचं खरं कारण डाळीची कमतरता नसून त्या डाळीचा किंवा वरणाचा शरीरातील स्नायूंसाठी मसल्स योग्य प्रकारे वापर न होणं हे आहे. आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे, जी अनेकदा डॉक्टरांकडूनही इतक्या सरळ शब्दात सांगितली जात नाही. बहुतेक लोकांना वाटतं की अरे डाळीत तर भरपूर प्रोटीन असतं, मग स्नायू बनतीलच ना. पण 60 वर्षानंतर शरीरामध्ये प्रोटीन पचवणारी आणि त्याचं स्नायूंचं रूपांतर करणारी यंत्रणा एन्झाईम्स 70 ते 80% मंदावते. याचा अर्थ असा की तुम्ही डाळ खाताय, त्यात प्रोटीन आहे, पण तुमचं शरीर त्या प्रोटीनचा वापर ताकद निर्माण करण्यासाठी करू शकत नाही. आणि हेच कारण आहे की दरवर्षी पायांचे स्नायू 1 ते 2% कमजोर होत जातात. पण आनंदाची बातमी अशी आहे की विज्ञान असं सांगतं की जर आपल्या साध्या वरणात काही दुर्मिळ पण पौष्टिक गोष्टी मिसळल्या तर डाळीतील हे सुस्त झालेलं प्रोटीन दुप्पट तिप्पट वेगाने स्नायूंची झीज भरून काढायला लागतं. आज मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे ज्या आपण सहसा वरणात टाकत नाही, पण त्या टाकल्यामुळे साधं वरण ज्येष्ठ नागरिकांसाठी पायांना लोखंडासारखी ताकद देणारं सुपरफूड बनतं. आणि यातली चौथी गोष्ट तर सर्वात जास्त प्रभावी आहे, जे आपल्या ओळखीचे आहे पण आपण वर्णात वापरत नाही. सर्वात आधी एक छोटं काम करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या घरी रोज कोणती डाळ शिजते. तुरीची वरण, मुगाचे डाळ की मसूर. यामुळे मला समजेल की महाराष्ट्रातील आपले ज्येष्ठ मंडळी नक्की काय खातात आणि त्यानुसार काय बदल करावे लागतील. आता डाळीचं विज्ञान अगदी आपल्या साध्या मराठी भाषेत समजून घ्या. डाळीतलं प्रोटीन स्नायू तेव्हाच बनवतं जेव्हा ते शरीरात ऍक्टिव्ह होतं. पण 60 नंतर पचनशक्ती कमकुवत झाल्यानं 40 ते 50% प्रोटीन शरीरात वाया जातं. म्हणूनच डाळ खाऊनही पायात त्राण राहत नाही. मी सांगत असलेल्या या 4 गोष्टी डाळीतल्या प्रोटीनला अनलॉक करतात, ज्यामुळे डाळ स्नायूंची फक्त दुरुस्तीच करत नाही तर त्यांना मजबूतही करते. चला तर मग आता त्या महत्त्वाच्या बदलांकडे वळूया. नंबर 1. पांढऱ्या तिळाची पूड, व्हाईट सेसमे पावडर. पहिली गोष्ट आहे पांढरे तीळ. हे काही साधे तीळ नाहीत. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6चा असा मिलाप आहे जो पायांचा थरथराट कमी करण्यासाठी सर्वात गुणकारी मानला जातो. वरणात 1 चमचा पांढऱ्या तिळाची पूड टाकल्यानं शरीराचे प्रोटीन शोषून घेण्याची क्षमता 30 ते 35% वाढते. आणि मुख्य म्हणजे 60 वर्षानंतरच्या पचनाला हे अजिबात जड जात नाही. टीप: वरण पूर्ण शिजल्यावर आणि गॅसवरून खाली उतरल्यावरच ही पूड वरून टाकावी. नंबर 2. हरभऱ्याची भरड. दुसरी गोष्ट जी तुमच्या वरणाला एक वेगळ्याच लेवलला नेईल ती म्हणजे काळे चणे किंवा हरभऱ्याची भरड. हा उपाय आपल्याकडे जुना आहे, पण लोक विसरलेत की काळे हरभरे हलके भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर दळून त्याची भरड पावडर सारखं पण थोडं जाड बनवायची. त्यात लिसन नावाचा घटक असतो जो म्हातारपणात स्नायू बनवण्याच्या प्रक्रियेला वेग देतो. संशोधन सांगतं की ज्येष्ठांमध्ये या लिसनचा प्रभाव दुप्पट होतो. जेवण वाढताना वाटीच्या वरणावर अर्धा चमचा ही भरड टाका. चालताना वाटणारा जडपणा, थकवा आणि पाय लटपटण्याची भीती नक्कीच कमी होईल. नंबर 3. जवस. आपल्या महाराष्ट्रात जवसाची चटणी खूप आवडीने खाल्ली जाते. तिसरी गोष्ट तीच आहे हलके भाजलेले जवस. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे वरदान आहे. जवसात असलेले ओमेगा 3 पायांच्या स्नायूचा ताठरपणा कमी करत मज्जारज्जू आणि स्नायूंचा ताळमेळ सुधारतं. यामुळे डाळीचा गुणधर्म 20% वाढतो. वरण शिजताना किंवा नंतर अर्धा चमचा जवसाची पूड टाकणं सर्वात फायदेशीर ठरतं. वयाच्या 60 नंतर जवस पचायला हलके असतात. नंबर 4. शेवग्याच्या पानांची पूड. आता वळूया सर्वात ताकदवान आणि चौथ्या गोष्टीकडे, शेवग्याची पानं. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगाची आमटी होते, पण पानांचा वापर आपण वरणात क्वचितच करतो. हे स्नायूंच्या ताकदीसाठी सर्वात जलद काम करणारं औषध आहे. शेवग्यात 17 प्रकारचे अमिनो ऍसिड्स, लोह आणि प्लांट प्रोटीन असतं जे पायांच्या स्नायूंना ऑक्सिजन पुरवतं, पायांचे पेटके येणं कमी करतं आणि कमजोर स्नायू पुन्हा भरून काढतं.
वरणात अर्धा चमचा शेवग्याच्या पानांची पूड टाकली की वरणाची ताकद दुप्पट तिप्पट वाढते. ही पूड सुद्धा वरण तयार झाल्यावर वरून टाकावी, पण अट एकच, पावडर शुद्ध आणि बारीक असावी. आता हे बनवण्याची योग्य पद्धत समजून घ्या. इथे मुगाची डाळ हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. कारण मुगाची डाळ पचायला सर्वात हलकी असते आणि आपण पाहिलेल्या चारही गोष्टींना शरीरात मुरवायला ती सर्वात जास्त मदत करते. 1 वाटी मुगाची डाळ 30 मिनिटं भिजत घाला. डाळ शिजवतानाची पद्धत अगदी साधी ठेवा. शिजवताना त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडं जिरं किंवा हिंगाची हलकी फोडणी द्या. लक्षात ठेवा, वयोमानानुसार पचनशक्ती जपण्यासाठी जास्त तेलकट किंवा जड मसाल्यांची फोडणी नको. आता खरी जादू इथे सुरू होते. वरण पूर्ण शिजल्यावर ते वाटीत घेतल्यावर किंवा गॅसवरून उतरवल्यावर त्यात 1 चमचा पांढऱ्या तिळाची पूड टाका. त्यानंतर अर्धा चमचा मघाशी सांगितलेल्या हरभऱ्याची भरड टाका. अर्धा चमचा जवसाची पूड मिसळा आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा शेवग्याच्या पानांची पूड, मोरिंगा पावडर वरून भुरभुरायची आहे. आता हे वाटीतलं वरण फक्त साधं वरण राहिलेलं नाही, तर हे स्नायूंना ताकद देणारं, शरीरात लगेच शोषलं जाणारं एक पॉवरफुल जेवण बनलं आहे. कोण आणि कसं खाऊ शकतं? वयाच्या 60 नंतर रोज 1 वाटी हे वरण खाणं सर्वात सुरक्षित आहे. ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास आहे ते सुद्धा हे बिनधास्त खाऊ शकतात. फक्त प्रमाण सांगितल्याप्रमाणेच ठेवा. मात्र एक काळजी घ्यायची आहे. ज्यांना किडनीचा काही विकार असेल त्यांनी मात्र शेवगा आणि जवस वापरण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. परिणाम रिझल्ट अनेक ज्येष्ठ मित्रांनी मला सांगितलं की हे उपाय सुरू केल्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसातच त्यांना पायांमध्ये एक प्रकारचा हलकेपणा जाणवू लागला. सकाळी उठल्यावर पायात किंवा कमरेत जो ताठरपणा यायचा तो कमी झाला आणि मुख्य म्हणजे चालताना मनात जी पाय लटपण्याची भीती असायची ती कमी झाली. हा बदल तुमच्या वयामुळे नाही, तर तुमच्या अन्नातल्या पोषणाचा योग्य वापर केल्यामुळे घडला आहे. मंडळी, आयुष्यभर तुम्ही कुटुंबाला, मुलांना आणि इतरांना आधार दिलात. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या पायांना तो आधार द्या, ज्याचा त्यांना हक्क आहे. जर तुम्हाला ही माहिती कामाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.